ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत परफेक्ट 5 अँड आपण आता निघालो आहे टुवर्ड्स मुंबई, म्हणजेच कोल्हापूरवरून महालक्ष्मी टेम्पलच्या इथून. आपण इथे स्टे घेतलेला. समथिंग 1,500 काहीतरी होतं. बट भाई 1,500मधले 500 तर मला वाटते पार्किंगचेच घेतले असेल त्यांनी, कारण पार्किंग अंडरग्राऊंड होती. आणि इकडे जर ऑब्झर्व कराल ना तर कुठे पार्किंग प्रॉपर नाही प्रत्येक हॉटेलला. सगळेजण हे बघा असे बाहेर गाड्या लावतात ना, असेच बाहेर गाड्या लावतात. तर मी आल्यालाच सांगितलं एकाला मला पार्किंग चांगली असेल तर चालेल, रूमचा मला एवढं संबंध नाही. म्हणून त्यांनी डायरेक्ट हा सजेस्ट केला मला की अंडरग्राऊंड पार्किंग आहे. सो पावसाचं सीन आणि या साईडला बघायला तर पाऊस फटँग चालू आहे कोल्हापूरला. बाकी आता मॅप तर लावलं मी समोर. 7 तास 23 मिनटं दाखवतं. टोटल 380 किलोमीटर आहे आपल्या ह्या करंट लोकेशनवरून आपलं घर. गाडी मी काल धुतली नाही, मला स्टॅमिनाच नव्हता धुवून बिवून तर सगळं. मंदिराची इकडनं टर्न मारून जाऊ, लास्ट पाय पुढं भारून आणि पलटी मारू. बाकी विंडशीटर वगैरे आत्ताच घातले, कारण कारण की मी सकाळी 4ला जेव्हा उठलो ना तेव्हा मी विंडो बघितली. हे बघा हवाला वरचा रूम होता माझा. सो मी विंडो ओपन करून बघितली, तिथे सगळीकडे पाऊस चालू होता. टोटल रनिंग झाले आहे आपली कालपासून 401 किलोमीटर इकडे यायला, म्हणजे 400 किलो. जसं की मी बोललो 400 किलोमीटर प्रॉपर आहे घरापासून. चला गणपती बाप्पा मोरया, गणमूर्ती मोरया. जस्ट गो. गाडी गरम मी आतमध्येच केलेली काल, पण जास्त वेळ नाही करायला भेटली कारण की आवाज गुंगळ होता. अंडरग्राऊंड पार्किंग आहे ना. काल जी ऑफ रोडिंग 100 पॅच बीच भाई, मी काल एक्स्ट्रीम लेवलवर गाडी आणली आहे. एक्स्ट्रीम म्हणजे माझा जो पीक लेवल होता ना, त्या पीक लेवलवर गाडी मी आणली मुंबईवरून इकडे. आज तसं नाही, आता आपलं फंक्शन होतं, मी जसं की बोललं निघालो होतं म्हणून काही गडबड होतो. आज आपण आरामात होतो. भले ते रिचिंग टाईम 7.5 तासाचा दाखवतोय ना, म्हणजे मी तिकडे 5 वाजले ना. 6, 7, 8, 9, 10, 11, 12ला काय मी तर म्हणतो 2ला पोचलो तरी चालेल. आज टाईमच टाईम आहे आपल्याकडे. 550 अँड कोल्हापूरच्या नंतरचा हायवे येतो, म्हणजेच किनी टोल प्लाझा. चला थोडंसं जसं की बोललो मग अशी ताण लागलेली मजबूत. ओके सो कराडच्या इथे पोचलो फायनली. ओ वाव, काय पडलाय. का खड्ड्यातून टाकायचे, एवढा चांगला रोड हाय मोकळा तर. मी माझी एडीव्ही असून नाही टाकत आहे. मगापासून अपडेट तर काय दिलं नाही, बट ब्रेकफास्ट केल्यापासून जो रस्ता भेटलाय मला 1 नंबर भेटलेला. म्हणजे पकडा एक 20-25 किलोमीटरचा पॅच तरी एकदम सरळ होता. इकडे मस्त कंटिन्यू 120-130 चालून ना चांगला रस्ता कव्हर झाला आहे. आणि की आता बघाल तर फक्त 300 किलोमीटर बाकी आहे आणि वाजलेत 7. म्हणजे निघाल्यापासून 100 किलोमीटर तरी कव्हर केलं आहे. ॲक्च्युली 5 वाजता निघायचं कारण काय होतं माहिती आहे का, 15 किलोमीटर फक्त सिटीतून चालवायचं होतं. नंतर मला हायवेवरती यायचं होतं आणि हायवेची कंडिशन अशी होती ना की त्या हायवेवरती मी रात्री रिस्क नाही घेऊ शकत चालवायला. आणि की हायवे दिसायला दिसतो सुसाट आणि मध्ये एखादा खड्डा मोबाईल मगाशी बघितला पोराचं कसं झालं, तसा मला सीन आहे पूर्ण. सो रात्रीच्या खड्ड्यातून टाकण्यापेक्षा ना बोलो हायवेला पोहोचेपर्यंत उजेड होईल असा टायमात निघू आपण. म्हणजे 15 किलोमीटर कापायला 1 तास भरपूर झाला, त्या हिशोबाने निघालो मी पूर्ण. आणि पाऊस तर भाई कंटिन्यू चालूच आहे इकडे. काय सीन पावसाचा काय समजत नाही. चिपळूण आहे 96 लेप मारला, जायचं गावी. मुंबई आहे 322, आपला ठाणा आहे 300 किलोमीटर येतं. सातारा 50 किलोमीटर. चला मस्त जाऊ. बरं आलं याच कारणामुळे मी पूर्ण विंडशीटर वगैरे घालून निघालोय. आणि समोरचा वगैरे विचार बघा, स्वतः विंडशीटर घातलंय पण पाठी विचारीला असंच बसवलंय. व्हेरी गुड. हेल्मेट घातलं असतं असं बघावं नसतं लागलं तुला. गोप्रो काढून ठेवू का, पावसात रिस्क घेणं गरज. आता पाऊस चालू झालाय, अजून पावसात काढायचा आहे मला. तो गोप्रोवर जास्त रिस्क नको घेऊया. हेल्मेट पुसायला थांबेल ना त्या गोप्रोवर काढून ठेवेल. नुसता पाऊस. काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात. कुठला टोल ना का, म्हणजे थांबू जरा हेल्मेट क्लीन करून घेऊ. साताराच्या आधीच आहे कुठला तरी. सातारा इकडनं 30 और 35 किलोमीटर आहे समथिंग. ओके सो कराड क्रॉस करून प्रॉपर 10 किलोमीटर झालेत. कराडचा टोल नाका तर इकडे भेटणार नाही आपल्याला, बट इकडनं आता सातारा आहे जवळपास 30-35 किलोमीटर. आणि मगाशी मी पाणी प्यायला जो ब्रेक घेतला तिकडे मी मूर्खपणा केला, मॅगी पण खाल्ली. त्यामुळे आता पूर्ण पोट भरले ना, त्यामुळे पोट भरले तर असे झोप येते ना मजून मला मगापासून. म्हणजे मी आता टार्गेट ठेवलंय 50-50 किलोमीटर कव्हर करून ना सारखा ब्रेक घेतो, म्हणजे मूड पण फ्रेश राहील आणि कंटाळा पण नाही. सारखं हेल्मेट मला क्लीन करायला थांबावं लागतं. गाडी काय माकली आहे बाय, कचकचीत वाली. बॅग बिग
नेक्स्ट टाइम सॅडल घेऊन येईल, असंच एक साईडला नाही आणणार बॅग. हे बघा गाडी मागली बघा. ओके, आता जाताना सीन कसं आहे, जो आपण मुंबईवरून कोल्हापूरला येत होतो ना तर फटंग गाय होती, म्हणून मी जास्त ब्रेक घेत नव्हतो. आता रिटर्न कोल्हापूर मुंबईला जाताना फुल टाइम आहे. मी 1ला काय 2ला काय 4ला घरी पोहोचलो तरी काही सीन नाही. आज संडे असावं, तो आरामात ब्रेक घेत घेत पूर्ण व्ह्यू मजा घेत जाऊ. कारण की येताना जो मुंबईवरून कोल्हापूरला येताना एवढा सुसाट ना, मला कुठेच काहीच एन्जॉय करायला भेटलं नाही. तर पळवत होतो मी. आता ना गाडी पुसून तर पॉईंट नाही, मी फक्त ना आपलं मिरर आपले पुसून घेतो प्रत्येक 50-50 किलोमीटर नंतर. बट काही बोला यार, एडीवी गाडी जेवढी घाणेरडी चांगली वाटते ना तेवढी क्लीन नाही चांगली वाटत मला. मस्त टच झाले. हा कपडा बघा, कपड्याची अवस्था फेकून देणार का झालाय कपडा. हा लेट्स गो. अर बॉटल राहिली, पाणी बिणी लिकेज होते ना. आता समजायचं वॉटरप्रूफ टँक बॅग भरले खालून पाण्याने, उभीच ठेवतो तिला अशी, काय सीन नाही. मग चलो ग्लोव्स घालून काढली. ओके, छोटासा पेट्रोल पंप ब्रेक घेतलेला, ते आपलं सामान. तर मी टोटल जरा रनिंग दाखवू का किती झाली टोटल. मग लास्ट फिलिंग 300 रुपये चालली, म्हणजे अजून 350, प्रॉपर 350 चालली असती. 3 झाले 578. आणि अजून आपली चालायची आहे इथे बघाल तर 200, म्हणजे 578 प्लस 200 770, म्हणजे 800 किलोमीटरच्या आसपास आपली प्रॉपर राईड होणार आहे. बाकी ते या लोकांनी शाळा भारी गेले. पेट्रोल पंपनी एअर पंप दिला आहे, पण ते बंद ठेवून तिकडे साईडला कोणीतरी दुसरं ओपन करून स्वतःचा बिझनेस करतो आता. व्हेरी गुड. पाऊस तर काय भाई थांबायचं नाव घेत नाही. बट स्पेशली मी आता ब्लॉग चालू केला आहे टनलसाठी. येताना माझा हा टनल मिस झालेला, दॅट्स मी जाताना डोक्यात ठेवलेलं. मॅपमध्ये पण बघितलं हा टनल, याच्या आधीच मी बरोबर कॅमेरा चालू केला. आणि हा टनल भाई काय मस्त बाईक. टनल ॲक्च्युली असेच ना, टनलमधून बाईक गेलं रोड भारी बाईक येतात ना, एक नंबर वाटतं टनलमधून जाताना. ओके, सो आता 11 वाजत आलेत आणि आपण आता आहोत डायरेक्ट पुणे लोणावळा हायवेवरती. मला तुम्ही सीन असं झालं ना की पूर्ण सातारा ते पुणे पाऊस पूर्ण फेस करायला लागला मला. अँड पुण्यामध्ये तर मी काय कॅमेरा चालू काय, पुण्यामध्ये ॲक्च्युली पाऊस नव्हता, बट सीन असा होता ना की भाई तिकडची पब्लिक काय बाईक चालवते मला खरं आयडिया नाही. आता डायरेक्ट आपण कॅमेरा काढला आहे पुणे लोणावळा हायवेवरती. इथून आता सरळ आहे एकविरा. काय सीन ना भाई, पावसाने एवढी बँड वाजवली ना, कुठे मला ब्लॉग शूट करायला भेटतच नाही. मेन म्हणजे असं सीन होतो आहे ना की पावसात कॅमेरा काढायला काय नाही, बट कॅमेऱ्याची बँड नाही वाजली पाहिजे ना, म्हणून मी कॅमेरा काढत नाही. कारण पहिलाच पावसाळा आहे, पहिलीच राईड आहे आपली पावसाळ्यातली. आणि गोप्रोचा सीन तुम्हाला माहिती आहे भाई, गोप्रो वॉटरप्रूफ नसतो. जर थोडंफार तरी पाणी गेलं तर गोप्रोची बँड माझ्या हिरोईटची ना, माझ्या गोप्रो हिरोईटची अशीच वाट लागली. कारण पावसात मी त्याला काढायचं नाही, असंच कंटिन्यू हेल्मेटला माउंट करून ठेवायचो. ओके, सो लोणावळ्याचा टोल प्लाझा आला आहे. इथून पुढे आपण आता कनेक्ट करू लोणावळा हायवेवरती. वरती भाई क्लायमेट बघा, पूर्ण ब्लॅक क्लाउड झालेत. एक छोटासा मी ते ब्रेक घेऊ, चाय आणि एक ऑमलेट पाव खाऊ. इथे जर भेटलं तर कुठे खाऊ. ओके, इथे काकींकडे खातो. पद्धतशीर एक ऑमलेट पाव खाऊन कल्टी मारू. आणि जाम भूक लागली मला, म्हणजे इथं विचार करतो आहे की जेवायला ब्रेक नको केला, इथेच एक ऑमलेट पाव खातो मस्तपैकी. इथे ना भाई जाम फटांग पाऊस चालू आहे. आता मला गोप्रो काढायला जमत नाही. आता बघा लोणावळा पोचलो तरी पण फटांग पाऊस चालू आहे. आणि पाठी हा लोणावळ्याला व्ह्यू बघा जरा. तिकडे आपला छावा पार्क आहे आणि हा व्ह्यू बघा, पूर्ण खोपोली ढगाने कव्हर करत, पूर्ण खोपोली. काय व्ह्यू आलं. मग तसं मी असं इच्छा होते गोप्रो काढायची, पण भिकारी पाऊस आहे ना, मग पहिल्याच पावसात गोप्रोला फटका नको म्हणून मी सध्या त्याला ठेवलं आतमध्ये. सो गोप्रो लावू आता, जाऊ दे होईल तर होईल, पण हा व्ह्यू तर नाही बाई मिस करू शकत. बाय द वे ग्लव्ज ना बाई मॅक्स ओले झालेत माझे, घालताना एवढं किचकिच आहे ना, असं वाटतं वॉटरप्रूफ ग्लव्स घेतले पाहिजेत रेनी सीझनमध्ये स्पेशली. कारण हे ग्लव्स पूर्ण ओले झालेत आणि चिपकतात हाताला लेजिट. थोड्या वेळाने काढून ठेवेल मी. स्वतः वाजलेत परफेक्ट 11:30. आता निघू. वरून खालपर्यंत पूर्ण तर ओला आहे मी. सो गोप्रोला का सुकाटो, गोप्रोला पण ओला करून टाकू आपण आज. लेट्स गो. बाय द वे आज संडे असल्यामुळे मला तर 100% माहीत होतं पब्लिक तर असणार, बट ह्या टायमाला आता वाजलेत परफेक्ट 12 वाजता असं क्लायमेट तिथं असेल
मी इमॅजिन नव्हतं केलं. कारण पब्लिक बघा अजूनसुद्धा रायडर्स मी भरपूर बघितले की येत आहेत इकडे टुवर्ड्स लोणावळा. ह्या टायमाला तर मोस्टली आम्ही लोणावळा घाट उतरत असतो. बट भाई काय वाईब आहेत. राईट साईडला बघा कसले प्रॉपर. हा तर मोस्टली ब्रिज नाही, इथेच सगळे हॉल्ट घेतात सगळे रायडर. पूर्ण फॉग झाले, सगळीकडे फॉगी वातावरण झाले आणि 12:30 वाजले असं वाटतच नाही आहे. लोणावळा अशी जागा आहे ना की तुम्हाला मुंबईवरून 1-1.5 तासात पोहोचवते, पुण्यावरून पण 1-1.5 तासात पोहोचवते. परफेक्ट लोकेशन आहे वीकेंड स्पेंड करायला. आणि ह्या मौसममध्ये तर मजाच मजा बाई. कारने आलात तरी पण तुम्हाला मजा येणार आहे आणि बाईकने आलात तर अजून जास्त मजा येणार. कारण की पावसाळ्यात तर ना स्पेशली लोणावळा प्लस पाऊस आणि प्लस आपली बाईक आणि प्लस आपला ग्रुप एक नंबर मजा. हे बघा हा वाला ब्रिज असं कोण थांबत नाही कारण की हा ब्रिजनं भरपूर वायबल होतो. नुसता ट्रक बिक गेले ना साईडने की प्रॉपर हलतो तो ब्रिज. रिस्की हा पण साईडला व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू चेकआउट करा. काय व्ह्यू झाला आहे भाई. फॉग म्हणजे बोलतात ना मस्त एक नंबर वाईब आहे. माझे मित्र पण ॲक्च्युली आज सकाळी लोणावळ्याला येणार होते. सकाळी निघालेले पण ते आज मुंबईवरून ठाण्यावरून. बट पावसामुळे ती लोकं रिटर्न गेले. बट येस मूर्खपणा केला भाई. आले पाहिजे लोणावळ्याला. हा व्ह्यू खतरनाक आहे. ओके सो हा ब्लॉग ना आता आपण इथेच एंड करू. काय सीन आहे ना मगातपासून गोप्रो काढतोय लावतोय हेच चालू आहे. कारण की प्रत्येक 10 किलोमीटरला क्लायमेट चेंज होतं आहे. मगाशी लोणावळ्यामध्ये होतो फटांक पाऊस चालू होता. मी तेव्हा गोप्रो ठेवलेला आणि आता खोपोलीमध्ये आलो आहे. आणि आज जसं खोपोली क्रॉस केलं परत पाऊस थांबले आणि आत्ता जस्ट मम्मीचा कॉल आलेला. मम्मी पण तेच बोलली ठाण्याला मजबूत पाऊस चालू आहे. सो ब्लॉग ना मी इथेच एंड करतो. कधी पण आता पाऊस येऊ शकतो आणि पाऊस याच्या आधीच गोप्रो काढायच्या आधीच मी ब्लॉग एंड करून देतो आत्ताच. सो कोल्हापूर टू मुंबईची जर्नी ना ही 30 मिनटाच्या आसपास ठेवायची मी डोक्यात फिक्स केलेलं. आणि 30 मिनटाच्या वरती तर आरामात गेला असता. बट सगळा सीन केला पावसाने. पाऊस जेवढा कंटिन्यू लागला मला म्हणजे मोस्टली तर मी 80% तर पावसात राईड केली पूर्ण कोल्हापूर टू मुंबईपर्यंत. बट स्टील आय ट्राय माय बेस्ट. जेवढं जास्त शूट करायला भेटलं तेवढं जास्त शूट केलं. आता गोप्रोच्या ऑडिओवरती मला बघावं लागेल ऑडिओ आली आहे का नाही आले तर सगळं चेक करावं. सगळ्या एडिटिंगला बसल्यावरती मला समजेल. बाकी तुम्ही एन्जॉय केला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. बाकी भेटू आता अशात नेक्स्ट राईडच्या अदरवाईज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर. बाय बाय. राईड सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. जेवढा सपोर्ट दाखवत आला त्या चॅनलवर खरंच मनापासून थँक्यू. असंच सपोर्ट दाखवत राहा आणि आपलं चॅनल खूप मोठं करा. चलो पीस आउट.